वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार बघतो आहे। भाव निर्जरा, द्रव्य निर्जरा, सविपाक निर्जरा, अविपाक निर्जरा या सगळ्या कल्पनांना आचार्यांनी योग्य तऱ्हेने प्रतिपादन केलं आणि त्यानंतर सांगितलं की आम्हाला जर आमच्या पदामध्ये स्थित व्हायचं आहे तरच जीवनात निर्जरा आहे। जर आम्ही अपदांमध्ये आहे याचाच अर्थ आम्ही परामध्ये आहो, परसमयात आहो, परभावात आहो, की जो भाव नश्वर होणार आहे, जो माझा निज ध्रुव स्वभाव नाही, जो आकुलता रूप आहे, जो व्यभिचारी भाव आहे, हे सगळे भाव हे माझं पद नाही। माझं पद अत्यंत शुद्ध, निश्चल, नित्य, अनाकुल स्वभावी असं माझं पद आहे। आज सागायत पर्यंत या पदाची आम्हाला जाणीव झाली नाही आणि म्हणून आचार्यांनी आम्हाला आमच्या पदाची जाणीव करून देण्यासाठी आम्हाला जाग केलेलं आहे। या मोह रूपी निद्रेतून आम्हाला उठविलेला आहे आणि सांगितलेलं आहे की तुझं पद हे आहे, इथे तू अनुभव घे आणि या पदाची प्राप्ती कशी करायची। नुसतं पद दुरून दाखवलं असं नाही, आचार्य त्या पदापर्यंत आम्हाला हात धरून घेऊन पण जाणार आहे। आम्ही त्यांना फॉलो जर केलं त्या पद्धतीने, आचार्य सांगतात त्या पद्धतीने, तर आम्हाला त्या पदाची निश्चितपणे प्राप्ती होणार आहे। म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आमचं ज्ञान जे विशेष रूपामध्ये अडकलेलं आहे, या विशेषाच्या उदयाला गौण करा। गौण करा याचा अर्थ निराकरण करायला सांगितलं नाही। आम्ही जे ज्या समयात जाणतो त्यालाच आम्ही सर्वस्व मानून बसतो किंवा ज्ञेयामुळे माझं ज्ञान आहे अशी भ्रांत कल्पना आम्ही जीवनात करतो। वास्तविकतः ज्ञेय ज्ञेयाच्या ठिकाणी आहे, ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी आहे। ज्ञेयामुळे ज्ञान नाही आणि ज्ञानामुळे ज्ञेय नाही। बऱ्याचदा आमच्या मनामध्ये असा कुतर्क येतो की जगामध्ये ज्ञेयच नसतं तर ज्ञानाने काय जाणलं असतं। कधी कधी मनाला हा प्रश्न पडतो पण ज्ञेयच नसतं ही वस्तुतत्वच नाही आहे। कारण वस्तू जगामध्ये जे आहे, आम्ही पहिल्यांदाच विश्वाची कल्पना करताना सांगितलं की जगामध्ये अनंत जीवद्रव्य आहे, अनंत पुद्गल द्रव्य विद्यमान आहे, धर्म अधर्म द्रव्य प्रत्येकी एक आहे, आकाश द्रव्य पण एक आहे आणि काल द्रव्य मात्र असंख्यात आहे। हे पहिले गृहीत जर आम्ही धरलेलं आहे आणि ज्ञेय ज्ञानाचा विषय बनणारच आहे, प्रमेयत्व गुण हा ज्ञेयामध्ये विद्यमान आहे, हे आम्ही गृहीत जर धरलेलं आहे, तर हे नसतं तर हे म्हणणं आमचं आकाश पुष्पाप्रमाणे समीचीन नाही, असं होऊ शकत नाही। म्हणून ही पॉसिबिलिटी आमच्या जीवनात येणारच नाही। पण याला जाणत असताना त्या विशेषाला आम्हाला गौण करायचंय। आमच्या त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मतत्वाला जे आम्ही सामान्यपणाने पाहणार आहोत त्याला आम्हाला मुख्य करायचं आहे। आम्ही ज्ञानाचे भेद प्रभेद नक्की पाहू। प्रश्न आलेला आहे, ज्ञानाचे भेद प्रभेद बघायचे नाही का? भेद प्रभेद बघणारच आहोत, कारण ज्ञान सविकल्पात्मक आहे। ज्ञान सविकल्पात्मक असताना सुद्धा या ज्ञानाने ज्ञेयाला जाणणं हे त्याचं कार्य असताना सुद्धा वास्तविकतः आत्मा जाणतो कशाला, हा मूळ प्रश्न आमचा आहे। आत्मा
भेदांच्या माध्यमातून खंडित होत नाही आणि आम्हाला ते अखंडत्व पकडायचंय. ज्ञेयाच्या माध्यमातून आत्म्यामध्ये त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब पडणार आहे. मध्यंतरी मी यावर एक सुंदर उदाहरण दिलेलं होतं की आम्ही आरशात बघतो आहे, आरशात आमचं प्रतिबिंब पडणार आहे, पण आम्ही त्या प्रतिबिंबाला गौण करून केवळ आरसा बघू शकतो का, हा प्रयत्न करायचा आहे. आम्हाला आमचं प्रतिबिंब गौण करायचंय आणि केवळ आरसा रूपाने त्याची स्वच्छता ही आमच्या अनुभवात येते आहे का. ज्ञानाची स्वच्छत्व नावाची शक्ती आहे. ज्ञानामध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडणार आहे. ज्ञान त्याला जाणणार पण आहे, पण जाणत असताना सुद्धा त्यांनी पराला जाणलं हे म्हणणं उपचार आहे. कसा की परज्ञेय ज्ञेयाच्या जागी आहे, त्या परज्ञेयाच्या निमित्ताने आत्म्यामध्ये म्हणजे ज्ञानाच्या त्या पर्यायीमध्ये जे त्या ज्ञेयाचा आकार प्रतिभासित झाला, त्या स्वतःच्या निज ज्ञान पर्यायीला त्याही समयात आत्म्यानी जाणलेला आहे. प्रवचनसार मध्ये आपण ही गोष्ट बघितलेली आहे. 4 तऱ्हेने आम्ही ही गोष्ट लावलेली होती, बघितली असली. एक बाह्य ज्ञेय, जी वस्तू आहे आमच्या समोर, आम्हाला ज्याला जाणायचंय ती वस्तू, त्याला म्हटलं ज्ञेय. ते ज्ञेय ज्ञेयाकार रूप आहे, हा वस्तूचा ज्ञेयाकार. आमचं ज्ञान आणि आमच्या ज्ञानाची पर्याय. आता ह्या 4 गोष्टी जर आहे, ज्ञान ज्ञानाची पर्याय हे माझं अस्तित्व आहे, ज्ञेय ज्ञेयाची पर्याय हे ज्ञेयाचं अस्तित्व आहे. ज्ञेय आणि ज्ञान यांच्यामध्ये किंवा ज्ञेयाची जी पर्याय आणि ज्ञानाची जी पर्याय यांच्यामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे आणि या संबंधावरून आम्ही ज्ञेयाला जाणलो, भेद प्रभेदामध्ये गेलो असं आम्ही म्हणणार आहे. पण शेवटी हे उपचरित कथन आहे. आम्हाला केवळ एक निज शुद्धात्म्याची धारा पकडायची आहे, कारण तीच आम्हाला जीवनामध्ये आत्मानुभवाला प्रेरणा देणार आहे, तीच आत्मानुभवाकडे जाणार आहे. म्हणून हा आत्मा ज्ञानाच्या विशेष उदयाला गौण करून याला गौण करायचंय, जाणणार आहे. कारण ज्ञानाचं कार्य स्वपराला जाणणं हे निश्चितपणे आहे. पण जाणत असताना महत्व कशाला द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही हे आमच्या त्यावेळच्या ज्ञान पर्यायीवर अवलंबून आहे. घरामधली आवडती वस्तू फुटली, आमचा उपयोग त्याला जाणणार आहेच, किंवा मी जाणलं त्याला की वस्तू ही माझी आवडती होती पण आज ती फुटली आहे, जाणलं मी. जाणल्यानंतर त्याला किती महत्व द्यायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. जी फुटलेली वस्तू आहे ती भरून येणार नाही आणि तिचा जर आम्ही रागच करत राहिलो, ही खूप सुंदर होती म्हणजे भूतकाळातच आम्ही रममाण होत गेलो, तर वास्तविकतः त्याविषयी परत राग परिणती जीवनात होणार आहे. तर याला गौण करून आमच्या ज्ञायक भावाला की मी माझ्या ज्ञानाने जाणलं, मला ती वस्तू त्या समयात फुटायची होती, ती फुटली आणि तिकडे मी गौणत्व केलं, हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि हीच आम्हाला गौण मुख्य व्यवस्था जीवनात पकडता यायला पाहिजे. अनेक उदाहरणं याच्यावर सांगता येतील, थोडं विषयांतर होईल, पण हे प्रकरण समजून घ्या. एक उदाहरण सांगते. ज्या वेळेला स्वर्गामध्ये चर्चा सुरू झाली राम आणि लक्ष्मणाच्या प्रेमाबद्दल, एका देवाला असं वाटलं की आपण खरंच या ठिकाणी परीक्षा पाहायला हवी आणि परीक्षा घ्यायला हवी की खरंच एकमेकांचं या दोघा भावांवर अतोनात प्रेम आहे का. त्यांनी लक्ष्मणाला येऊन बातमी सांगितली की रामाचा मृत्यू झालेला आहे.
ही वार्ता कानावर पडते न पडते तोच. लक्ष्मण मूर्छित झाला आणि लक्ष्मणाचा मृत्यू झाला. स्वर्गामधला देव त्याच्या मृत्यूसाठी निमित्त कारण बनला. त्या देवाच्या मनात देखील खेद आला की माझ्यामुळे लक्ष्मणाचा मृत्यू झालेला आहे. रामालाही ही बातमी कळली. राम क्षाईक सम्यक दृष्टी होता, परंतु असं असतानाही लक्ष्मणाचं प्रेत घेऊन 6 महिनेपर्यंत राम पूर्ण घरामध्ये वावरत होता. लक्ष्मण मेला हे मानायला त्याचं मनच तयार होत नव्हतं. 6 महिनेपर्यंत हे काल सगळं चाललेलं आहे. 6 महिन्यानंतर त्याला आपला ज्ञानोपयोग त्याचा जागृत झाला आणि त्याला जाणीव झाली की लक्ष्मणाचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर दाह संस्कार झालेला आहे. आता ही गोष्ट तर होऊन गेली. नंतर राम तपश्चर्या करण्यासाठी वनात गेले, कारण राम तद्भव मोक्षगामी होते. वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले. तपश्चरण करत असताना रामाला अवधी ज्ञानाची प्राप्ती होते आणि अवधी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सर्व प्रसंग की देव कसे आले, लक्ष्मणाचा मृत्यू कसा झाला, ही गोष्ट त्यांच्या मनपटलासमोर साकार होते. सामान्य व्यक्तीला ही गोष्ट कळली असती तर सामान्य व्यक्ती रागाने लाल बुंद झाली असती की या देवाला काय गरज होती लक्ष्मणाला असं सांगण्याची. राम क्षाईक सम्यक दृष्टी होते, वस्तुतत्वाचे ज्ञाते होते. रामाच्या मनामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी जाणीव तर झाली, पण त्याचा त्यांनी एक वेगळा अर्थ असा काढला की लक्ष्मणाचा मृत्यू या क्षणी निश्चित होणार होता. त्यासाठी निमित्त कारण त्या देवाचं पडलेलं आहे आणि याच माध्यमातून याच निमित्ताने लक्ष्मणाचा मृत्यू त्या ठिकाणी लिहिला गेला होता. कोण्याही व्यक्तीचा आयुष्याचा एक क्षण देखील आपण वाढवू शकत नाही किंवा घटवू शकत नाही आणि म्हणून लक्ष्मणाचा मृत्यू त्या समयात झालेला आहे. त्याला ते निमित्त कारण पडलं नसतं यदा कदाचित समजा आमच्या मान्यतेप्रमाणे, तर दुसरं कुठलं तरी निमित्त कारण मिळून त्याचा मृत्यू निश्चितपणे झालाच असता. या सगळ्यांना त्यांनी जाणलं, पण जाणत असताना स्वतःच्या ज्ञान सामान्याला प्रधान केलं. या पर्यायीमध्ये, या भेदामध्ये स्वतः त्यांनी उलझले नाही. ही आहे ज्ञानाची वैशिष्ट्यपूर्णता. हे आहे वैराग्याचं आणि ज्ञानाचं सामर्थ्य. जसं आम्ही समोराधिकारामध्ये बघितलं, ज्ञानाचं आणि वैराग्याचं सामर्थ्य कसं असतं ते याही ठिकाणी किंवा प्रथमानुयोगाच्या कोणत्याही कथांमध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने तिथे दिसते. म्हणून प्रकरण आमचं थोडं पहा की विशेषाला गौण करून, म्हणजे भेद प्रभेद जाणेल पण गौण करून सामान्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून एक ज्ञान स्वभावाला मला जाणायचं आहे. आणि म्हणून एकामध्ये म्हणजे सामान्यामध्ये आम्हाला अवलंबन घेण्यायोग्य सांगितलेलं आहे. आणि याचा जर जीवनामध्ये स्वाद आला, याचा जर जीवनात आनंद आला, तर बाकीचे भेदामधले स्वाद हे त्याला गौण वाटतात. एक आत्मानुभूतीचा स्वाद आणि एक विषयांमधला स्वाद, याच्यामध्ये श्रेष्ठ स्वाद कोणता आहे? एक साध्या गुळामधला स्वाद आणि एक अमृतामधला स्वाद. अमृतातला स्वाद कधीही हा अत्यंत उच्च दर्जाचा असणार आहे, त्यापुढे गुळाचा स्वाद अत्यंत निकृष्ट दर्जाचा असेल. तर अशा तऱ्हेने आम्हाला एक आनंद आला ज्ञानाचा सामान्याचा, तर त्याच्या पुढे या भेदाचा आनंद हा टिकू शकत नाही. इथपर्यंत आपण काल बघितलेलं आहे. परत थोडस आपण रिवाइज केलं. आता भावार्थ पहा. या एकरूप ज्ञान रसाच्या मधुर स्वादापुढे इतर रस फिके पडतात. आम्हाला स्पर्श रस गंध वर्णाची सवय आहे
आणि म्हणून आचार्यांनी मधुर रसामुळे आत्मा प्रतिबिंबी म्हणजे ज्ञात झाला हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी मधुर रस याचा अर्थ ज्ञानाची अनुभूती. ही ज्ञानाची अनुभूती ही बाकीच्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या दर्जाची आहे. त्याची क्वालिटी वेगळी आहे आणि या इंद्रियजन्य ज्ञानाची क्वालिटी वेगळ्या तऱ्हेची असणार आहे. सर्व भेदभाव इथे नष्ट होतात. ज्ञानाचे विशेष ज्ञेय निमित्ताने होतात. मी जाणत आहे, जाणत असताना ज्ञेय जाणण्यात आलं, ज्ञेय जाणण्यात आलं, त्यामुळे ज्ञानामध्ये विशेषता आली. पुस्तकाला जाणलं, पुस्तकरूप ज्ञान झालं. घटाला जाणलं, घटरूप ज्ञान परिणमित झालं. तर अशा तऱ्हेने ही विशेषता ज्ञानामध्ये ज्ञेय निमित्ताने होते. म्हणून जेव्हा ज्ञान सामान्याचा आस्वाद घेतो तेव्हा ज्ञानाचे सर्व ज्ञेयकृत भेद गौण होतात. जेव्हा एक अखंडतेचा, अभेदतेचा, निखळतेचा, जसं आता मी म्हटलं की तुम्हाला आरसा तिथे फक्त दिसतोय का, आणि आरशाची स्वच्छता, प्रतिबिंबांना गौण करायचं, ज्ञेयांना गौण करायचं, आणि अशी ही ज्ञेयकृत भेद जेव्हा गौण झाले तेव्हा एक ज्ञानच ज्ञान रूपाने उरलं. त्याचीच आम्ही अनुभूती घेतली की आमचं ज्ञानच आता ज्ञेय रूप झालेलं आहे. म्हणून आमची ती ज्ञान पर्याय जी ज्ञेयाला प्रतिबिंबित घेऊन असणारी आहे त्याच ह्या जीवानी वास्तविकतः जीवनामध्ये अनुभव घेतला. आणि म्हणून आत्मानुभवामध्ये विशेष ज्ञानाचा तिरोभाव आणि सामान्य ज्ञानाचा आविर्भाव हे आहे. हे शब्द आपल्याला गेलेले आहे. आविर्भाव आणि तिरोभाव. आविर्भाव म्हणजे प्रगटीकरण आणि तिरोभाव म्हणजे त्यावेळेला तिथे न असणं किंवा नाही आहे न. म्हणून ज्ञेयाचा तिरोभाव आणि सामान्याचा आविर्भाव, विशेषाचा तिरोभाव आणि सामान्याचा आविर्भाव अशा रूपांमध्ये हा आत्म्याचा अनुभव असणार आहे. या कलशामध्ये हा जो कलश सांगितला, या कलशामध्ये आत्मानुभवाची प्रक्रिया दाखविताना हे सांगितले की आत्मानुभवामध्ये विशेष ज्ञानाचा तिरोभाव आणि सामान्य ज्ञानाचा आविर्भाव आहे. आणि आत्मानुभवाच्या रसासमोर सर्व रस फिके पडणार आहे. जब निज आत्म अनुभव आवे और कछु न सुहावे, रस नीरस हो जात तत्क्षण अक्ष विषय नहीं भावे. अक्ष विषय, इंद्रियाचे विषय देखील आता त्याला रुचत नाही. हे इंद्रियाचे विषय देखील यापासून मी कधी सुटेल अशा प्रकारचा त्याच्या जीवनामध्ये भाव असतो. विकल्प, ज्ञानाचे जे विकल्प आहे यामुळे वस्तूमध्ये आम्ही भेद करतो. ज्ञानामध्ये ज्ञेयाच्या निमित्ताने नाना प्रकारचे विकल्प होतात. या विकल्पांना गौण करून काढून टाकता येणं शक्य नाही. फक्त आम्हाला गौण मुख्य करता आलं पाहिजे. कशाला महत्व द्यायचं आणि कशाला महत्व द्यायचं नाही हे आम्हाला निश्चित करता आलं पाहिजे. म्हणून या विकल्पांपासून भिन्न एक सामान्य ज्ञान सत्तावान निर्विकल्प अनुभव ज्ञानी करतो. आणि हे ज्ञान कर्मोदयाने उत्पन्न जे नाना विकल्प आहे त्यापासून भिन्न असतो. आत्मा एक परमानंद मूर्ती ज्ञायकृपच आहे. त्याचा स्वाद हा निर्मल, चिद्रूप आणि अतिद्रिय. त्याचा स्वाद म्हणा, अनुभव म्हणा, स्वाद शब्द वापरला तरी आम्हाला अनुभव हा अर्थ समजायचा आहे. हा आनंद आल्यानंतर रागादिकांचा स्वाद त्याला निरस वाटतो. द्वंद्वमय स्वाद घेण्यामध्ये हा जणू असमर्थ असतो. प्रथम तर जडाचा स्वाद, स्पर्श, रस, गंध, वर्ण हे सर्व स्वाद यामधील आनंद त्याचा सुटतो. राग, द्वेष, शुभाशुभ भाव, पाप, पुण्य यातील स्वाद तो घेत नाही. आणि भेदरूप क्षयोपक्षमी ज्ञानातही आता
बलवत्ता मानत नाही, वृथा अभिमान करत नाही. ज्ञानाचा अनुभव हा देखील किंवा ज्ञानाचा मत हा देखील आता जीवनामध्ये उरला नाही. कारण त्याला हे ज्ञात आहे की हे क्षयोपक्षम्य जन्य ज्ञान आहे. कर्माच्या क्षयोपक्षमाच्या निमित्ताने याच्यामध्ये घटबड ही सुरूच आहे. अनेक वेळेला आम्हाला ज्ञानाची भूमिका खूप वेळेला गवसली असेल, पण परत आमची पर्याय बदलली की आमचं ज्ञान देखील शून्याप्रत म्हणजे शून्यासारखं होणार आहे. शून्य तर नाही होणार, अक्षर ज्ञाना एवढं कमी देखील होऊ शकतं. आज मनुष्य पर्याय आहे. आज आम्ही एवढा सगळा शास्त्र स्वाध्याय करतोय, अध्ययन करतो आहे, आणि यानंतर समजा आम्हाला निकृष्ट पर्याय मिळाली तर हे आमचं ज्ञान परत आमच्या ये रे माझ्या मागल्या म्हणजे ABCD पासून परत आम्हाला ज्ञानाची सुरुवात करावी लागते. मागच्या भवामधला संस्कार जरी हा राहिला तरी कदाचित कुठे कधीतरी हा संस्कार देखील दिसेनासा होतो. तर अशा तऱ्हेचं या क्षयोपक्षमिक ज्ञानाची आम्हाला महती येऊन उपयोग नाही. आम्हाला तर आमच्या पूर्ण ज्ञानाची महती यायला पाहिजे. त्या वैभवाप्रत आम्ही जागरूक असायला पाहिजे. ज्याप्रमाणे उष्णता मात्र अग्नी आहे, दाह्य वस्तू जळत असताना ती दाह्याकार होते. म्हणून काष्टाची अग्नी, तृणाची अग्नी असं म्हटल्या जातं. पण हे सर्व विकल्प चूक आहे. अग्नी तर अग्नीच आहे. उदाहरण आधी येऊन गेलेलं आहे समयसार मध्ये. एक रूपच आहे, उष्णतामयच आहे. याप्रमाणे ज्ञान चेतना प्रकाश मात्र आहे, जाणण स्वभाव आहे. समस्त ज्ञेयांना जाणताना सुद्धा आमचं ज्ञान ज्ञेयाकार होते. म्हणून मती श्रुत अवधी असे विकल्प ज्ञानामध्ये उठतातही, पण वास्तविकतः हे विकल्प आम्हाला ग्रहण करण्यायोग्य नाही. या विकल्पाच्या चक्रात आम्हाला अडकायचं नाही. वस्तूचा विचार करताना ज्ञान ज्ञान मात्रच आहे, इकडेच आम्हाला बघायचं आहे. हाच भाव पंडित बनारसजी दासजींनी लिहिलेला आहे. पंडित विवेक लही एकता की टेक गही. आत्मज्ञानी पंडित भेदविज्ञान, विवेक म्हणजे भेदविज्ञान प्राप्त करून आत्म्यामध्येच दृढतेने एकत्व स्थापित करतो. पहिली लाईन की पंडित विवेक लही, लही म्हणजे प्राप्त केलं, एकता की टेक गही, एकतेला त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आत्म्यामध्ये दृढतेने एकत्व स्थापित केलेलं आहे. दुंदज अवस्था की अनेकता हरतु है. जी द्वंद्वरूप अवस्था त्याच्या जीवनात होती, या द्वंद्वरूप अवस्थेचं आता निराकरण केलेलं आहे. मतिश्रुत अवधी इत्यादी विकल्प मेटी. हे सगळे ज्ञानाचे विकल्प होते. हे तर ठळक विकल्प सांगितले, मतिश्रुत अवधी. पण प्रतिसमय आमच्या ज्ञानामध्ये विकल्प होत आहे. पुस्तकाला जाणलं पुस्तकाकार ज्ञान, टेबलला जाणलं टेबल आकार ज्ञान. हे सगळे ज्ञानाचे विकल्प आता मिटवून टाकवायचे आहे. म्हणजे त्याला दुर्लक्षित करायचंय, त्याला गौणत्व द्यायचं आहे. निर्विकल्प ज्ञान मन में धरतु है. इंद्रिय जनित सुख दुःख सो विमुख भयके. इंद्रिय जे सुख आहे, या सुख दुःखांना देखील आम्ही अवास्तव महत्व देणं योग्य नाही. इंद्रियांची तृप्ती जितकी आम्ही करू तितके इंद्रियांची चाह वाढणार आहे. जैसे पावक में घी डाला. अशा प्रकारे ही इंद्रिय जेवढी आम्ही तृप्ती करू, आम्हाला वाटतं एकदा याची तृप्ती करून दिली की याची ठुसठुस थांबेल, पण असं होणं नाही. जेवढी आम्ही तृप्ती करू तेवढ्या दुप्पट वेगाने या इंद्रियांची परत मागणी ही वाढणार आहे. म्हणून इंद्रिय जनित सुख दुःख सो विमुख भय के. परम के रूप भय कर्म निर्जरतु है. आणि परमार्थ स्वरूप माझं काय आहे हे मला ज्ञात करून घ्यायचं आहे. माझा ज्ञायक भाव, माझं चैतन्य तत्व, माझं ज्ञान स्वरूप
माझं चारित्र्याची अखंडता ही मला जीवनात पाहिजे आहे आणि हेच माझं रूप आहे आणि यांनीच कर्म निर्जर तू है. सहज समाधी साधी त्यागी परकी उपाधी. आणि सहज समाधी, सहज समाधी, समाधी त्याला म्हणायचं की ज्या ठिकाणी आधी व्याधी आणि उपाधी सम झाली ती समाधी. आधी व्याधी आणि उपाधी. आधी व्याधी, व्याधी म्हणजे शारीरिक भाव, आधी म्हणजे मानसिक दुःख आणि उपाधी म्हणजे परकृत. हे जिथे संपून गेलं, याच्यामध्ये हा अडकला नाही, तेव्हा समाधीची प्राप्ती आहे. म्हणून सहज समाधी साधी, सहज अशी समाधी मला जीवनात हवी आहे. आणि त्यागी परकी उपाधी. आणि पर उपाधी ही परकृत आहे. तिचं अस्तित्व किती काळ, ती जन्मापासून आहे नाही आणि मृत्यूनंतर राहणार नाही. कदाचित मृत्यूपर्यंत उपाधी, मृत्यूच्याच आधी उपाधीचा वास्तविकतः त्याग करायचा आहे, जी जन्मापासून पण नाही आणि मरत असताना ती पण आम्हाला सोडायची आहे. उपाधी अशीही. आणि आत्म आराधी परमात्म करतु है. आणि आत्म्याची एक अखंड आराधना की ज्याच्या माध्यमातून आम्हाला परमात्म तत्वाची प्राप्ती शक्य आहे. यानंतर आचार्य आता प्रश्न करतात आहे. इथे कोणी प्रश्न करेल, आचार्यांचा प्रश्न नाही, शिष्याचा प्रश्न आहे की छद्मस्ताला, छद्मस्त म्हणजे अल्पज्ञानी, पूर्ण ज्ञान जोपर्यंत होत नाही त्याला छद्मस्त म्हणायचं. छद्मस्त म्हणजे तसंही ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला छद्म म्हटल्या जातं आणि ते जीवनात जोपर्यंत आहे तो छद्मस्थ आहे. असा हा छद्मस्थाला पूर्ण रूप केवल ज्ञानाचा स्वाद कसा येतो? प्रश्न आहे. आम्हाला तर आज केवल ज्ञानाची अनुपलब्धता आहे आणि आम्हाला तर आमच्याजवळ केवळ परोक्ष ज्ञान आहे, मतिश्रुत ज्ञान आहे. आणि तुम्ही म्हणता आहे की आम्हाला पूर्णत्वाचा सामान्याचा अनुभव घ्यायचा आहे. जर आम्हाला त्या सामान्याचा आमच्याजवळ आज आहे का सामान्य, तर मला असं वाटतं सामान्य आमच्याजवळ आहे का याचं उत्तर आम्हाला दोन पद्धतीने द्यावं लागेल. आज जर केवल ज्ञानाचा अवस्था बघितली तर आमच्याजवळ सामान्य नाही, या अपेक्षेने आम्ही म्हणू की कथंचित नास्ती आहे. पण दुसऱ्या अपेक्षेने विचार केला तर ज्या ज्ञानाचं अवलंबन घेऊन आम्ही पूर्णता प्राप्त करू शकतो, असं पूर्णातून पूर्ण वजा केल्या असताना ज्या पूर्ण ज्ञानाची उपलब्धी असते ते सामान्य ज्ञान माझ्याजवळ आताही कोणत्याही पर्यायी मध्ये आहेच आहे. म्हणून पूर्ण ज्ञान अशा केवल ज्ञानाचा स्वाद कसा येईल याचं उत्तर पूर्वी शुद्ध नयाच्या वर्णनात दिलेले आहे. आचार्यांनी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे की या श्रुत ज्ञानाचं आणि केवल ज्ञानाची तुलना करून त्याच्यामधल्या श्रुत आणि केवल या उपाधींना बाजूला करून दोन्ही ठिकाणी ज्ञान सामान्य आहे. अशा तऱ्हेने शुद्ध नयाच्या वर्णनामध्ये त्यांनी तिथेही उत्तर दिलेलं आहे की शुद्ध नय आत्म्याचं पूर्ण रूप दाखवितो आणि म्हणून त्या नयाच्या द्वारा अबद्ध, स्पृष्ट, अनन्य ही जी गाथा आहे याच्यामध्ये तम शुद्ध नयम जाणीही, तो शुद्ध नय आहे हे तू जाण, हे सांगितलेलं आहे. आणि त्या आत्म्याचा, त्या आत्म्याकडे जर आम्ही बघू तर आम्हाला केवल ज्ञानाचा परोक्ष स्वाद येतो. परोक्ष आणि प्रत्यक्ष यावरही आमची चर्चा झालेली आहे. ही चर्चा आपल्याला आठवत असेलही की हा ज्ञानाचा स्वाद कसा आहे, याचा जो अनुभव येतोय हा कथंचित प्रत्यक्ष आणि कथंचित परोक्ष रूपाचा आहे. आज केवल ज्ञान नाही, प्रत्यक्ष ज्ञान नाही, म्हणून आमचं जे आत्मानुभव आहे हा कथंचित परोक्ष म्हटल्या जातो. आणि
जो आम्ही आत्म्याचा अनुभव घेणार आहे, जो अतींद्रिय आनंद येणार आहे, हा तर मला प्रत्यक्ष येणार आहे. आणि म्हणून त्या आनंदाला मी प्रत्यक्ष देखील म्हणू शकते. आमचा अनेकांत आहे, स्याद्वाद पद्धती आहे. आणि स्याद्वाद पद्धतीमध्ये ही जी शैली आहे, स्याद्वादाची कुशलता ज्यांनी साधलेली आहे, त्याच्यासाठी वस्तुतत्व सहज गम्य आहे, सहज त्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आम्हाला देखील आज आमच्या पूर्णत्वाचा स्वाद, पूर्णत्वाची जाणीव, पूर्णत्वाची अनुभूती जीवनात येऊ शकते. गाथा आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.